एक सिद्धार्थ उद्यानात काम करणारा मुलगा ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक उपशहर प्रमुख. ती एक जिद्द होती माझ्या मनामध्ये का जी अडचण मला आली ती भावालंबनीला नाही होऊन द्यायची मला. मी मग सिद्धार्थ गार्डन मध्ये कामाला लागलो. नगरसेवकाची तुमच्या दृष्टिकोनाने नेमकी कोणती कर्तव्य असतात? नगरसेवकाची कर्तव्य असतात. नगरसेवक हा लोकांची सेवा करण्यासाठी झालेला सेवक असतो. लोकांच्या सुखादुःखात, कोणाच्या लग्नात, दवाखान्यात जी मदत करता येईल मी नेहमी करत राहतो. आणि मला त्यांच्याच आशीर्वादाने हे जे भेटलं ते त्यांच्या आशीर्वादानेच भेटलं. तर तुमच्या भागामध्ये कोणकोणती विकास कामं करण्यात? हाऊसिंगपुरा आणि भीमनगर जो वार्ड होता त्या वार्डामध्ये अनेक वर्षापासून कामच झालेली नव्हती. तिथं मी नवीन पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन टाकल्या, मग रस्ते केले. सगळ्या लोकांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. एकच कॉमन समस्या आहे ती पाणी. पण तुमच्या भागातली जी शाळा आहे महापालिकेची, यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार? मी विद्यार्थ्यांची पण जबाबदारी घेणार आहे. पालकांना सांगणार आहे की तुम्ही टाका मुलाला, मी जबाबदारी घेतो इथली, का त्यांना चांगलं शिक्षण भेटेल, चांगले संस्कार भेटतील. तुम्हाला असं वाटतं शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजेच तुम्हाला मतदान करतील मुसलमान? या लोकांनी किती जातीवाद पसरवला तरी लोक त्या भूलथापाला बळी पडणार नाही. ना हिंदू पडणार ना मुस्लिम पडणार. सगळ्या लोकांना विकास पाहिजे. विकास करणारा कोण आहे, लोक त्याच्याच पाठीमागे उभं आहेत. शिवाज्ञा राजदांडियाचा एक क्षण आठवतो की तुम्ही तिथे खूप भावूक झालेलात आणि त्या क्षणी तुम्ही अनाउन्समेंट केली की तुम्ही तिथे 9 मुली दत्तक घेतलेल्या आहेत. तर ज्या मुली ज्यांना कोणाचा सहारा नाही त्याच तुझ्या पुतणी, तो असं म्हणजे मी खूप खचलो होतो त्यावेळेस. शिवसेना हाच पक्ष का निवडला? शिवसेनेशिवाय, आणि शिवसेना हा एक इमानदार लोकांचा पक्ष आहे, जे करतील जनतेसाठी. गोरगरीब लोक त्यातच आमदार खासदार झाले, मोठमोठे लोक झाले. ज्यावेळेस मी बाळासाहेबांच्या असं समोर गेलो, हॉलमध्ये त्यांची असं समोर खुर्ची होती, तर मला तर बाजूला कोण होतं काहीच नाही दिसलं. मला फक्त बाळासाहेब दिसत होते. माझ्या जोपर्यंत जीवात जीव आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत, बाळासाहेबांच्या मुलासोबतच राहणार आणि साहेबांच्या खऱ्या शिवसेनेसोबतच राहणार. प्रथमतः मी आपल्या गेस्टचं आडुटे स्टुडिओमध्ये स्वागत करते. गणेश सर, तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की गणेश लोखंडे हा जो व्यक्ती आहे तो एका काळी सिद्धार्थ उद्यानात काम करत होता आणि त्यानंतर एक सिद्धार्थ उद्यानात काम करणारा मुलगा ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक उपशहर प्रमुख, इथपर्यंतचा जो तुमचा राजकीय प्रवास होता तो सगळ्यांनाच ऐकायचा आहे. इव्हन मला पण ऐकायचा आहे. मी या शहरातली नाही, पण तुमचं नाव मी खूप ऐकलेलं आहे. तर मला थोडक्यात तुमचा प्रवास सांगा. माझ्या ज्या जीवनात शिकताना मी जेव्हा 9वी पास झालो त्याच्यानंतर मला आमची परिस्थिती थोडी हालाकीची होती. वडिलाचा स्वभाव थोडा भोळा होता, त्याच्यामुळं मला ॲडमिशन घ्यायचं होतं. मला 1,000 रुपयाची आवश्यकता होती. तर त्या काळामध्ये मग मला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. मला त्या 1,000 रुपयासाठी खूप लोकांना मी त्यावेळेस उसने माहितले आणि असे व्याजानेच घेऊन मला ॲडमिशन करावं लागलं. त्याच्यानंतर मी निर्णय घेतला का आता काम करायचं, याच्यानंतर कोणाला पैसे मागायची बारी नाही आली पाहिजे आपल्याला. मी मग सिद्धार्थ गार्डनमध्ये कामाला लागलो आणि तिथं मला 15 रुपये रोजाने मी कामाला लागलो आणि शिक्षण पण केलं मी. आणि त्यावेळेस माझ्याकडे जाण्या येण्यासाठी गाडी, म्हणजे त्यावेळेस गाडीचा तो विषयच नव्हता. सुरुवातीला रिक्षाने यायचो मी आणि त्याच्यानंतर मी एक सायकल घेतली आणि माझे 2 मित्र होते. आम्ही टेबल सीट त्या सायकलवरती रोज जाणं येणं करायचो आम्ही. आणि त्या काळात म्हणजे घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळं घरच्यांसाठी जर काही केलं, मला पुढं चिंता होती का माझ्या यावर जी परिस्थिती आली ती माझ्या लहान भावावर आणि बहिणीवर यावी. त्याच्यामुळं मी लहानपणापासून मग एक मनात जिद्द बाळगली का जो मला 1,000 रुपयासाठी जो अनुभव आला तो भविष्यात माझ्या लहान भावासाठी आणि बहिणीसाठी अशी कुठं अडवणूक नाही झाली पाहिजे. मला बहिणीचं लग्न करायचं होतं आणि ती एक जिद्द होती माझ्या मनामध्ये का जी अडचण मला आली ती भावाला बहिणीला नाही होऊन द्यायची मला. मग मी सिद्धार्थ गार्डनमध्ये काम केलं. आम्ही टेबल सीट सायकलवरती जायचो. ज्यावेळेस चढ लागायचा तर मागचा माणूस फायनल मारू लागायचा. त्याच्यानंतर मी कर्णपुऱ्यात, सिद्धार्थ गार्डनमधून कर्णपुऱ्यात सुद्धा काम करायचो. आम्हाला रात्री त्यावेळेस असं बंधन नव्हतं. 12 वाजेपर्यंत, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत त्यावेळेस दुकानं चालायचे. त्यावेळेस पाण्याचे टँकर पण नव्हते. ते जे पंचमुखी हनुमान आहे त्या बारवेतून आम्ही पाणी उपसून आणायचो आणि त्या दुकानावरती पाणी आणायचो. त्यावेळेस खूप पब्लिक राहायची कर्णपुऱ्यामध्ये. तो काळ बघितला मी आणि ती सगळी मला जाणीव होती. त्याच्यानंतर मी व्हिडिओकॉन कंपनीत कामाला लागलो. त्यानंतर व्हिडिओकॉन कंपनीमध्ये माझं वय भरत नव्हतं. मी दुसऱ्याच्या टीसीवरती 3 गॅप काढलेले. फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट करायचो. मी MSCBत सुद्धा काम केलं. MSCBच्या पूर्वी मी एक लाईटचा कॉन्ट्रॅक्टर होतं. रात्रभर मी अशी आमच्या इकडचं अब्दी मंडी तिथून माळेवाड्यापर्यंत मंत्र्याच्या हस्ते दुसऱ्या दिवशी DPचं उद्घाटन होतं. तर रात्रंदिवस आम्ही अशा थंडीच्या दिवसात, आज जशी कंडिशन आहे थंडी, त्या अशा थंडीत आम्ही रात्रंदिवस गड्डे खणलेले. ती परिस्थिती मी पाहिलेली. त्याच्यामुळे मला त्या परिस्थितीची जाणीव होती.
आणि ती सगळी जाणीव ठेवूनच मी कसं कसं पुढं आलो तर मलाच लक्षात नाही आलं. मी दम्मादम्मानं व्यवसायात घुसलो प्लॉटिंगच्या, आणि प्लॉटिंगच्या व्यवसायातून मला चांगलं यश मिळत गेलं. आणि मला राजकारणाचं पहिल्यापासून समाजसेवेचं थोडं मनात वेडच होतं. आम्ही लहानपणापासून सामाजिक कार्य जे करता येतील गावाच्या संदर्भात, कोणाचं काही अडीअडचण असेल त्यावेळेस आम्ही सर्व मित्रमंडळी, आमचा एक मित्र कंपनीचा ग्रुप होता आणि आम्ही कोणाच्याही अडचणीत धावून जायचो. गावात असो, मित्र परिवारात असो, म्हणजे नातेवाईकात असो, कोणाला काही अडचण आली, दवाखान्याची असेल, कोणाची लग्नाची असेल, आम्ही सगळेजण धावून जायचो. कोणतं मंदिराचं काम असेल, आम्ही सुरुवातीला एक आमच्या इकडे चिरीखाना मारुती मंदिर आहे म्हणून, तिथं आम्ही एक बोर घ्यायचं ठरवलं होतं. आणि आम्हाला काही जास्त पगार नव्हते, असंच 1500 रुपये महिना पडायचा. पहिले तर 1000 रुपयेच महिना पडायचा आम्हाला. तर आम्ही 100 रुपये जमा करून सनी त्या मंदिरात एक बोर मारला होता आम्ही. त्यावेळेस 10,000 रुपये खर्च आला होता. पण आम्ही बघितलं का काही लोक, आता आमच्या मित्रामध्ये काही लोकांनी दिले सहज, बाकीचे काही मित्र ते पण द्यायला, म्हणजे जे दुसऱ्या लोकांना जर माहितलं तर ते कामतूच करायचे द्यायला. ना मला पहिल्यापासून आवड होती का मंदिराचं काम करायचं. एखाद्या सार्वजनिक याला, आता गणेश उत्सव असेल त्यावेळेस सुद्धा आम्ही वर्गणी जमा करून सनी असले नसले जर कमी पडली तर आम्ही आमच्या जी पगार होती त्या पगारीतले पैसे टाकायचो. आणि त्याच काळात आम्ही गणपतीसाठी टी शर्ट छापायचं ठरवलं. आम्ही आमचं एक राजे शिवराय गणेश मंडळ होतं आणि त्या गणेश मंडळासाठी आम्ही टी शर्ट छापायचं ठरवलं. आणि तरी पैसे राहत नव्हते आमच्याकडे कोण. त्यावेळेस 10,000-1,000 रुपये खर्च यायचा. तर कोणी पैसे द्यायचं. 100 रुपयाला टी शर्ट आम्ही नगरपर्यंत टू व्हीलरवरती जायचो आणि टी शर्ट घेऊन यायचो आम्ही त्या काळामध्ये. पण पैसे पुरत नव्हते आम्हाला म्हणजे एखादी बिशी उचलून अशी ॲडजस्टमेंट करावं लागायची. नंतर आम्ही आलो म्हणजे त्याच्यात नो लॉस नो प्रॉफिट. प्रत्येक जे गणेश मंडळाचे कार्यकर्ते मुलं आहे त्यावेळेस टी शर्टची खूप क्रेज होती. तर आम्ही ते 100 रुपयाला सगळ्याला जेवढं आणलं तेवढं द्यायचो. कोणाला उधार दिले तर मग आम्हाला त्याचे पैसे सुद्धा मिळत नव्हते. ते पैसे आम्ही खिशातूनच शेअर करायचो. मग जेवढे मित्र कंपनी आम्ही सगळे अशा काळात मग लोकांशी अटॅचमेंट वाढत गेली. लोकांचे जे कामं करत गेलो आम्ही आणि कसं कसं ह्या पदापर्यंत आलो मलाच कळालं नाही. मी कधी याचा विचार पण नव्हता केला का नगरसेवक बनायचं का वहिनी निवडून येतील. फक्त आम्ही करत गेलो. कोणाच्या अडीअडचणी असतील, सुखादुःखात उभं राहिलो आणि त्या रूपाने जनतेने आमच्यावर इतकं प्रेम केलं, लोकांनी प्रेम केलं. वहिनीला उभं केलं त्यावेळेस लोकांनी काहीच विचार नाही केला. वहिनीला आम्हीच नगरसेवक म्हणून बघितलं आणि खूप मतांनी निवडून दिलं. तर यामध्ये शिवसेनेमध्ये तुम्ही सुरुवातीपासून काम केलेलं आहे. मग शिवसेना हाच पक्ष का निवडला? मला लहानपणापासून शिवसेनेची बाळासाहेबांची खूप, म्हणजे बाळासाहेबावर खूप प्रेम आहे आमचं. हा, म्हणजे ठाकरे घराण्यावरती जेवढे आमचा ग्रुप होता सर्वांचं, आणि लहानपणापासून बाल शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचे भाषणं ते ऐकायचो आम्ही तर. आणि त्यांचं जे दरारा होता का त्याला, म्हणजे ते जे बोलले ते व्हायचंच, फायनलच व्हायचं ते. आणि त्यांचा शब्द ते कधी वापस घेत नव्हते. त्यांच्या म्हणजे आम्ही प्रभावित झालो होतो आणि त्यांच्याबद्दलच आवड होती आम्हाला. तर शिवसेनेशिवाय, आणि शिवसेना हा एक इमानदार लोकांचा पक्ष आहे. जे करतील जनतेसाठी. गोरगरीब लोक त्यातच आमदार खासदार झाले, मोठमोठे लोक झाले. काही लोकांनी आता मधल्या काळात बाळासाहेबांची म्हणजे उद्धव साहेबांची साथ सोडली. पण मला पहिल्यापासून मी कधीच, मला नगरसेवक पद नको, काहीच नको. मी कोणत्याच पदाची अपेक्षा केली नाही. मी ना पहिल्यापासून ना शाखा प्रमुख ना विभाग प्रमुख. जसं जसं काम करत गेलो आपोआप पदं भेटत गेली. पदासाठी आम्ही कधी मागणी केली नाही, काहीच नाही. तसंच पक्षाची नाही का, पक्षावर एकनिष्ठ असल्यामुळं पक्षाने आपोआप काम बघून सनी पदं दिली. आणि शिवसेनेबद्दलच आमच्या इथं सर्वांना आवड आहे, जेवढे मित्रपरिवार आहे मला पण. त्याच्यामुळं तोच पक्ष निवडला आम्ही. मग आता तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये एक उल्लेख केला की ठाकरे साहेबांची सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच जणांनी साथ सोडली आणि शिवसेना फुटली. तिथे सगळ्यात मोठं वादळ जे निर्माण झालं होतं महाराष्ट्रात ते शिवसेना फुटीनंतर झालं होतं. मग तुम्हाला असं नाही वाटलं की शिंदे साहेबांसोबत जावं म्हणून? कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही. आम्ही, माझ्या जोपर्यंत जीवात जीव आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत, बाळासाहेबांच्या मुलासोबतच राहणार आणि साहेबांच्या खऱ्या शिवसेनेसोबतच राहणार. आता तुम्ही बाळासाहेबांचा सुद्धा उल्लेख केला की बाळासाहेबांच्या मुलासोबतच राहणार, बाळासाहेबांच्या विचारांसोबत राहणार. तर सगळ्यांची इच्छा असते, म्हणजे तुम्ही जसं बोललात की तुम्ही बाल शिवसैनिक होतात, तर शिवसेना कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांमध्येच रुजलेला जो आहे तो पक्ष आहे. तर बाळासाहेबांचं एक वेगळं क्रेज आहे. म्हणजे पक्षाला बाजूला ठेवता बाळासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे मी सगळ्याच जाती धर्मातले लोक जरी म्हटलं तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाही. तर बाळासाहेबांना भेटायचं हे सगळ्यांची इच्छा होती, पण ती मोजक्याच लोकांची पूर्ण झाली आणि त्यातले तुम्ही एक आहेत. म्हणजे तुमचा मी फोटो बघितला बाळासाहेबांसोबतचा, तर तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? तो क्षण खूप, म्हणजे माझ्या जीवनातला खूप महत्त्वाचा क्षण होता. म्हणजे माझ्या जीवनात मी
कोणालाही एवढी भेटण्याची उत्सुकता नव्हती जी बाळासाहेबांना भेटण्याची उत्सुकता होती. आणि आमचे ते वसईचे मामा आहे काकासाहेब मोठे म्हणून, त्यांनी तो योग घडून आणला. त्यांनी आम्हाला बोलवलं तिकडं, तुम्ही या मुंबईला. आणि त्याच्या काही म्हणजे 5-6 दिवसानंतरच बाळासाहेबांचा वाढदिवस होता. 23 जानेवारीच्या अगोदरचाच विषय आहे. तर आम्ही मुंबईला गेलो आणि त्यांनी तो योग घडून आणला. आणि ज्या वेळेस त्यांनी नेलं मुंबईला मातोश्रीगाव, म्हणजे मला इतकी उत्सुकता होती का रात्री कधी जाईल तिथं, कधी नाही, अशी झोप सुद्धा आली नाही त्या दिवशी. ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबाला भेटायला गेलो आणि म्हणजे खूप उत्सुकता होती का तू पहिले मातोश्रीच्या मध्ये पण एंट्री भेटत नव्हती कोणाला, गेट समोर सुद्धा कोणाला जायचं हे नव्हतं. आणि आम्हाला मातोश्रीमध्ये एंट्री भेटली आणि मला त्या पायरीचं दर्शन झालं. तिथंच खूप खुश झालो मी का आपण आता बाळासाहेबाला भेटणार आहे, कसं राहीन काय राहीन. मनात खूप अशी धाकधूक होती का साहेबापुढे गेल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं, काय द्यायचं. आणि जाताना मी एक बाळासाहेबासाठी भद्रा मारुतीचा फोटो नेला होता माझ्यासोबत. तर जाताना खुलताबादला गेलो होतो मी, तिथून भद्रा मारुतीचा फोटो नेला होता. आणि आम्ही जेव्हा वरती गेलो खूप गर्दी होती, साहेबाचा वाढदिवस होता त्या दिवशी. समोर लता मंगेशकर हे सगळे बसलेले होते, अमिताभ बच्चन, खूप मोठमोठे लोक त्यांना भेटायला आलेले होते. त्या टायमाला मला बाळासाहेबांची भेट झाली माझी. ज्यावेळेस मी बाळासाहेबांच्या असं समोर गेलो, हॉलमध्ये त्यांची अशी समोर खुर्ची होती, तर मला तर बाजूला कोण होतं काहीच नाही दिसलं, मला फक्त बाळासाहेब दिसत होते. आणि काही पाण्याची इच्छा पण नव्हती मला, ते घरही नाही कळालं कसं होतं. जिन्याने फक्त मी वरती गेलो, त्याच्यानंतर फक्त बाळासाहेबावर जशी नजर पडली तर बाकीचं कोणतीच काही गोष्ट म्हणजे मला आजूबाजूला कोण होतं काय होतं. आणि मी कसं गेलो, मी गेलो साहेबाला फोटो दिला, तरी साहेब इतकी गर्दी असताना इतके लोक असताना साहेबाचा इतका एक बारीकपणा होता. म्हणजे कोणी जरी व्यक्ती त्यांना भेटायला आलं, आता आजच्या कंडिशनमध्ये आपल्यासारखा जरी कोणी व्यक्ती असला ना, आपला वाढदिवस असला, कोणी गिफ्ट घेऊन आलं तर आपण एवढं लक्ष देऊन पाहत नाही का काय आणलं काय नाही. पण साहेबाचा इतका बारीकपणा होता. मी तो भद्रा मारुतीचा फोटो दिला, त्यांनी असा व्यवस्थित बघून म्हणले का खुलताबाद तू संभाजीनगरहून आला काय. आणि भद्रा मारुतीचा फोटो ते पाय पडले आणि तो फोटो त्यांनी स्वीकारला. म्हणजे मी त्यांचं बघितलं आणि त्यांनी मला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. म्हणजे मी एकदम भाऊक होऊन गेलो त्यावेळेस. मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे बाळासाहेबांवर इतक्या वर्षाची पहिले सभेत बघायचं होतं, कधी आपण भेटणार, कधी त्यांची सुरक्षा ते बघून असं वाटायचं का काय आपल्याला भेटायचं कधी योग येतो कसं येत. पण तो आमचे जे मामा आहे त्यांच्यामुळे तो योग आला. ज्या दिवशी भेटलो त्याच्यानंतर माझ्या जीवनातली सगळी म्हणजे जीवनच पलटलं माझं. तिथून पुढे माझी जी तरक्की होत गेली. तर आजपर्यंत म्हणजे मी कसं इथपर्यंत आलो मलाच नाही कळलं. पण मी बाळासाहेबाचा आशीर्वादच मानतो का मी इथपर्यंत आलो. त्यांचा ज्या वेळेस डोक्यावर हात पडला त्याच्यापूर्वी मी असंच काम करायचो, थोडंफार व्यवसायात उतरतच होतो. जसा त्यांच्या डोक्यावर हात पडला तिथून माझं जीवनच बदललं. नक्की तुम्ही तो पूर्ण प्रसंग सांगताय तर माझ्या नजरेसमोर ते येतंय आणि मलाच अंगावरती शहारा उभा टाकतोय की बापरे, की तुमचा तो क्षण म्हणजे कधीच न विसरता येणारा क्षण येतो. आणि दर जानेवारीत तुम्हाला त्याची आठवण पण येत असेल. मला 23 जानेवारीला आठवण वाढदिवसाचा साहेबाचा केक सुद्धा खायला भेटला मला त्यावेळेस. माझं खूप मोठं भाग्य आहे. बापरे आणि साहेबांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणं म्हणजे म्हणजे मी खूप मोठी गोष्ट. पूर्ण भाऊक होऊन गेलो होतो त्यावेळेस. नक्कीच. आणि तुम्ही नंतर माझ्या खांद्यावर हात ठेवून मी असंच एक जो सोफा होता त्याच्यावर हात ठेवून असा फोटो पण आहे माझा त्यांच्यासोबत. हो का? हा. हा हा, तोच फोटो मी कदाचित पाहिलेला तो. तुमचं वय काय होतं तेव्हा? त्यावेळेस मी असेल तरी 23-24 वर्ष. बापरे, म्हणजे खूपच तरुण असताना तुम्ही त्यांना भेटलात. वाव. आणि त्यांच्याकडे पाहून एक वेगळी ऊर्जा पण तुम्हाला कळाली असेल ना, आणि ते आज कामी पण येत असेल तुम्हाला. आणि तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार सुद्धा आहात. तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे की नगरसेवकाची तुमच्या दृष्टिकोनाने नेमकी कोणती कर्तव्य असतात? नगरसेवकाची कर्तव्य असतात. नगरसेवक हा लोकांची सेवा करण्यासाठी झालेला सेवक असतो. पण बरेचसे लोक नगरसेवक झाले का ते विसरून जातात. ते स्वतःला त्या वार्डाचा मालक समजतात, ते त्या प्रभागाचा मालक समजतात. पूर्वी 1967ला नगरसेवकाला नगरपिता म्हणायचे. पण बाळासाहेबांनी त्यावेळेस सर्वांना सांगितलं का नगरसेवक हा नगरपिता नसून कोणाचा बाप नसून हा तुमचा सेवक आहे. आणि मी त्याच विचारांनी चालणारा एक शिवसैनिक आहे. आणि आपल्याला ही एक परमेश्वरानं जनतेची सेवा करण्याची दिलेली संधी आहे. आणि आपल्याला ज्या पदावरती जनतेने बसवलं आपल्याला मतदान करू सनी, तर आपण जनतेसाठी काय करू शकतो. आपल्या डोक्यामध्ये जर नाही का जनतेच्या ज्या तळागाळातले जे लोक आहे, गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य लोक, त्यांच्यासाठी आपण जर झटलो, आपण काम केलं, आणि तो जो आनंद भेटतो तो बाकी कोणत्याच गोष्टीतून भेटत नाही. मी बघितलेलं आहे. वहिनीच्या रूपाने मला ते काम करण्याची संधी मिळाली आणि ते जे काम केलं त्यावेळेस आपण जर कोणाचं काही काम करतो आणि तिथलं काम जर झालं तर त्या लोकांच्या म्हणजे चेहऱ्यावरती जे समाधान असतं
ते कोणत्याच गोष्टीत नसतं. ते समाधान बघूनच माणूस म्हणजे खूप प्रसन्न होऊन जातो. म्हणजे माणसाला डबल ताकद भेटते का काम करण्याची, एक ऊर्जा भेटते माणसाला त्यांच्यापासून. तुम्ही सांगितलं आता तुम्ही बोलताना की तुमच्या वहिनी जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा तुम्ही भरपूर कामं केली. तर भावसिंगपुरा आणि भीमनगर मधून त्या तुमच्या वहिनी नगरसेविका होत्या. तर तुमच्या पाठपुराव्यामुळे वहिनींच्या पाठपुराव्यामुळे तुमच्या वॉर्डामध्ये तेव्हा वॉर्ड आणि आता प्रभाग सिस्टीम झालेली आहे. तर तुमच्या भागामध्ये कोणकोणती विकास कामं करण्यात आली? तर आमचा जो भावसिंगपुरा आणि भीमनगर जो वार्ड होता, त्या वार्डामध्ये अनेक वर्षापासून कामच झालेली नव्हती. तिथल्या ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईन असतील, या सगळ्या म्हणजे जुन्या जीर्ण झालेल्या होत्या. काही ठिकाणी तर पाईपलाईनच नव्हत्या. तिथं मी नवीन पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन टाकल्या, मग रस्ते केले. त्याच्यानंतर काही ठिकाणी ओपन स्पेस होते, त्याला वॉल कंपाऊंड केले. आणि याच्या व्यतिरिक्त लोक स्ट्रीट लाईट हे तर केलं, हे सर्व कॉमनच आहे. आणि पाणी पण येत नव्हतं बऱ्याच ठिकाणी, ते पण केलं. आणि काही लोकांच्या अशा अडचणी होत्या का, आमच्या तो जो भाग आहे तो स्लम भाग आहे, खूप गोरगरीब कष्टकरी लोक राहतात तिथं. तर काही लोकांकडं म्हणजे त्यांना गरज असताना सुद्धा राशन कार्ड नव्हतं. राशनवरती जर राशन भरायचं, त्यांना राशन कार्ड नव्हतं. त्यांना कार्ड नसल्यामुळे त्यांना अन्न, आज काय धान्य सगळ्यांना मोफत मिळत आता जेव्हापासून कोरोना काळ झाला ना. पण पूर्वी कसं होतं माहिती आहे का, जे त्या साईडचे मजूर लोक आहे, काही मजूर लोक आहेत, त्यांना म्हणजे रोज मजुरी करणं, नंतर मग धान्य विकत घेणं आणि घरी जाऊन शिजून खाणं, अशा कंडिशनचे आमच्या त्या भागात लोक होते. मी त्यांच्यासाठी नाही का सर्वात पहिले राशन कार्ड काढून दिले. मी 500-600 राशन कार्ड बनवून दिले त्यांना, पिवळे केशरी राशन कार्ड बनवून दिले. आणि काही लोकांना घरकुल सुद्धा मंजूर केले. त्या त्या भागात अनेक गरीब लोक जे एक त्यांनी ते बेघर होते, त्यांना म्हणजे घरच नव्हते, अशा लोकांना घरकुल पण करून दिले. आणि माझ्या परीने जे जे करता येईल, लोकांच्या सुखादुःखात, कोणाच्या लग्नात, दवाखान्यात जी मदत करता येईल मी नेहमी करत राहतो. आणि मला त्यांच्याच आशीर्वादाने हे जे भेटलं ते त्यांच्या आशीर्वादानेच भेटलेलं आहे. आणि मी ते करत राहतो आणि करत राहणार. नक्की. आता 2015 नंतर आता तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. तर आता पहिले मी आता थोड्या वेळापूर्वी मेन्शन केलं की पहिले एक वॉर्ड होता, आता 4 वॉर्डाचा एक प्रभाग असणार आहे आणि जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढलेली असणार आहे. तर तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये नेमकी विकास कामे कोणती करणार आहेत? तुमचा संकल्प नेमका कसा असणार आहे? आता हा जो माझा प्रभाग आहे, हा खूप मोठा प्रभाग आहे. आणि हा म्हणजे चालू होतो आप्पावाडीपासून, मिटमिटा, आप्पावाडी, तारांगण, देवगिरी व्हॅली, त्याच्यानंतर समोर अन्सार कॉलनी, त्या याला चांदमारी मस्जिद, पडेगाव, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा, भावसिंगपुरा, भीमनगर, इकडे लक्ष्मी कॉलनी, कुतुबपुरा, असा खूप मोठा जो पट्टा आहे आता, त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळणार आहे. मी भावसिंगपुरात काम केलं, पण ह्याच कामाची छाप मला या म्हणजे आणखी लोकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे मला. आणि मी ते काम करणार आहे. आता या पूर्ण परिसरात सगळ्या लोकांच्या समस्या वेगवेगळ्या आहे. एकच कॉमन समस्या आहे ती पाणी. सर्वांना महत्वाचा मुद्दा आहे का, सगळीकडे जर जातो ना मी, तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. माझा जो प्रभाग आहे, आता माझ्या भावसिंगपुरात पण काही ठिकाणी आहे आणखीन पण, कारण की जो समांतरच्या माध्यमातून जी पाण्याची टाकी होणार आहे जीवन प्राधिकरणकडून, ती आता टाकीचं काम झालेलं आहे, पण तिच्यात आणखी पाणी पडलं नाही. जोपर्यंत जायकवाडीवरतून पाणी येत नाही तोपर्यंत नवीन जो नो नेटवर्क एरिया आहे तिथं पाणी देणं शक्य नाही. तरी मी बऱ्याच भागातले पाणी चालू करून घेतलं, पण आणखीन सुद्धा काही भाग आहे का तिथं पाणी चालू करून घ्यायचंय. तशीच परिस्थिती आता मी बघितलं, कुतुबपुऱ्यात गेलो, तिथं पाण्याच्या टाकीच्या बाजूला लोक राहतात, पण त्यांना पाणी नाहीये. पानचक्कीच्या बाजूला बघितलं, तिथं पाण्याच्या जवळ लोक राहतात, म्हणजे त्यांच्यापासूनच पाणी आमच्या भीमनगर भावसिंगपुऱ्यापर्यंत येतं, मिटमिटापर्यंत पाणी जातं, पण या लोकांना पण पाणी भेटत नाही सर. आणि पाण्याच्या टाकीच्या बाजूला असून सरी त्यांना म्हणजे आतापर्यंत जे नगरसेवक आहे त्यांची मानसिकता नसल्यामुळं त्यांना पाणी भेटलं नाही. की त्या लोकांनी मला सांगितलं, काही नगरसेवक आले, ते म्हणलं तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, तुम्ही आमचं काम नाही केलं, त्याच्यामुळे त्यांनी कामच नाही केलं त्यांचं. तर माझं विजन राहणार आहे की मला माझ्या प्रभागात कोणीच माणूस बिन पाण्याचा राहिला नाही पाहिजे. म्हणजे पाण्यासाठी जी लोकांची भटकंती ती थांबली पाहिजे. आजच्या जीवनात लोक कुठं चालले, आणि आपल्याकडे आणखीन पण काही लोकांची परिस्थिती अशी आहे का ते पाण्या वाचूनच त्रस्त आहे. आपण बाकीचे शहरं बघतो का, आपण म्हणतो नाही का आपलं स्मार्ट सिटी होऊ लागली, स्मार्ट शहर होऊ लागलं, पण आणखीन आपल्या लोकांना प्यायला पाणीच नाही, तर ते स्मार्ट शहराकडे जातील कधी? हाच महत्वाचा मुद्दा आहे. आता पडेगाव, मिटमिटा हा जो भाग आहे, एवढे लोक करोडो रुपयाचे प्लॉट घेतात, रो हाऊस घेतात, फ्लॅट घेतात. आता त्या देवगिरी व्हॅली, तारांगणची मी परिस्थिती बघितली, आता पूर्वी पण जातो, आता पण जातो, मोठमोठ्याल्या अशा आपल्या गृह प्रकल्प झालेले, मोठमोठ्याल्या स्कीम झालेले आहे, पण त्या लोकांना प्यायला पाणी नाही. त्या लोकांना म्हणजे एकदम मोठमोठं 1-1, 1.5 लाख रुपये पगारीवाले लोक आहे, काही 50,000 रुपये पगारीच्या पुढचे लोक आहे, पण घरात पाणी नसलं, सकाळी जर उठून माणसाला सर्वात आवश्यक वस्तू काय, पाणी.
झोपेतून उठलं तर पहिले पाणी पाहिजे, आणि उन्हाळ्यात त्या लोकांची कंडिशन अशी आहे की त्यांच्या बोरवेलला पाणी नसतं, आणि पाणी नसलं तर माणूस घरातलं काहीच काम करू शकत नाही. या अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना टँकर सुद्धा मिळत नाही, पैसे देऊन सुद्धा टँकर वेळेवर येत नाही, कारण की उन्हाळ्यात बऱ्याचशा विहिरींना पाणी नसतं. तर टँकरवाल्यांना पण खूप ऑर्डर असतात. त्या पडेगाव, मिटमिटा आणि पूर्णच या प्रभागामध्ये अशी परिस्थिती आहे की लोकांच्या घरापुढे ड्रम आहे. तर मला हा ड्रम मुक्त प्रभाग करायचा आहे. सर्व लोकांना पाण्याची योजना आणणार मी जायकवाडीचं पाणी येईल तेव्हा येईल, पण आमच्या इथं नाही का एक मोठं तलाव आहे मिटमिटाला आणि एक तिसगावला. या तलावाचा काहीच उपयोग होत नाही. जर यांची इच्छाशक्ती असती, जे आतापर्यंत जे सत्ताधारी होते, जे राज्यकर्ते होते, त्यांनी आतापर्यंत या गोष्टीवर कधी विचारच नाही केला. त्यांचं कसं निवडून आले, निवडणुकीच्या पूर्वी खूप मुद्दे राहतात लोकांकडे, पण निवडणूक झाली का ते जनतेचे जे तळमळ आहे, जनतेच्या ज्या भावना आहे आणि त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्याकडे लक्षच देत नाही कोणी. त्यांची जर इच्छा असती तर ते पाणी योजना, जसं हर्सुलच्या तलावावरतून आपले 15-16 वार्डांना पाणी मिळतं, हो. तसं इथून नाही काही 2-3 वार्ड पाण्यासाठी म्हणजे आज शक्य नाही. आपण जर आपली इच्छाशक्ती असली, पाणी योजना जर राबवली तर सर्व लोकांना पाणी मिळू शकतं. तारांग म्हणजे या ज्या वसाहती, आज कंडिशन अशी की बऱ्याचशा लोकांनी त्यांचे स्वतःचे मालकीचे फ्लॅट असून पूर्वी ते शहरात राहायचे, त्यांनी तिथं करोडो रुपयाचे फ्लॅट घेतले, पण पाणी नसल्यामुळे ते सोडून चालले गेले. त्यांनी असे बरेचसे फ्लॅट, रो हाऊस, बंगले रिकामे का तिथं कोणी राहत नाही. ते याच्यामुळे राहत नाही का पाणी नसल्यामुळे कोणीच राहत नाही. पाणी नसलं त्यांना माहिती, रोज पाणी विकत घ्यायचं, त्या किरायापेक्षा म्हणजे घर भाड्यापेक्षा जास्त पैसे चालले त्यांचे, आणि पाणी पण मिळत नाही त्यांना. त्याच्यामुळे बरेचसे लोक नाही का घरं खाली करून चालले गेलेले. तर मला ती परिस्थिती सुधारायची आहे. मला त्या प्रभागामध्ये नाही का प्रत्येक दारात नळ, प्रत्येक दारात पाणी. या लोकांसारख्या अशा बोगस लाईन टाकायच्या आणि त्याला जिंदगीत पाणी येणार नाही. यांनी फक्त बिलऊस चालण्यासाठी हे जे केलं काम, याच्यातून पाणीच लवकर येणं शक्य नाही बघितलं तर ते प्रॉपर काम नाही झालेलं. त्याच्यावरती मला काम करायचं पाण्यावरती. आणि पाण्याच्या व्यतिरिक्त मला आणखी प्रभागात अनेक समस्या आहे. आमचा जो आता पूर्वी नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट जो रस्ता आहे, हा खूप वर्षापासून अनेक लोकांचा जीव गेला त्याच्यावरती, अनेक अपघात झाले, पण ना प्रशासनाला, ना राज्यकर्त्यांना, ना स्थानिक जो लोकप्रतिनिधी आहे त्याला त्याची कधीच जाग आली नाही का आपण याच्यासाठी काय करायला पाहिजे. आता शहराच्या चारही साईडला बघा तुम्ही, चौपदरी रस्ते झाले, मोठमोठे रस्ते झाले, पण आमचाच एकमेव भाग असा आहे का तिकडं मोठमोठे पर्यटन स्थळ आहे. आपल्या वेरूळ आहे, खुलताबादचं आपलं मंदिर आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे, देवगिरी किल्ला आहे, आणि समोर शहरासाठी जोडणारा मुख्य रस्ता आहे. आपल्याला जर मुंबई जायचं तर मुंबईचा जुना मुंबई हायवे येतो, पण तोच रस्ता चौपदरी नाही झाला, आणि त्या रस्त्यावरती अनेक लोकांनी जीव गमावले. आत्ताशी प्रशासनाला जाग आली, आता तो रस्ता जरी चौपदरी होणार आहे तर त्याच्यानंतर सुद्धा असं नुकसान आहे का आमच्या भागात ज्या 2 स्मशानभूमी, पडेगाव आणि मिटमिटा, त्या स्मशानभूमी त्या रस्त्यामध्ये जाणार आहे. तर त्याच्यानंतर त्या जे लोक आहे, आता आमच्या इकडे जर अंत्यविधी झाला, इतकी मोठी लोकसंख्या वाढली, एवढी मोठी वसाहत आहे, तर त्या लोकांचा अंत्यविधी करायचा कुठं. त्याचप्रमाणे माझ्याकडे शांतीपुरा हा जो वाड आहे, शांतीपुरा आहे, शहरभरातले लोक आहे, त्या कब्रस्तानमध्ये सुद्धा जागा नाही. त्यांना जर अंत्यविधी करायचा त्याच्यासाठी जागेचा अभाव आहे. एकावर एक त्यांना हे ठेवावं लागतं. तसंच कासंबरी दर्गा, सरोज स्कूल हा जो पट्टा आहे, हा इथं मुस्लिम वसाहत जास्त आहे. तिथं जरी मुस्लिम अंत्यविधी झाला तर त्या लोकांना छावणीपर्यंत ते अंत्यविधी घेऊन जावं लागतो. तेव्हा तिथं पण त्यांना जागेसाठी भांडावं लागतं, त्यांना पण जागा भेटत नाही. तर मला हा पण प्रश्न पहिले मार्गी लावायचा आहे. याच्यासाठी मी पहिले हिंदू स्मशानभूमीसाठी पण जागा अवेलेबल करून देणार, आणि सुंदर अशी स्मशानभूमी बनवणार. 2 स्मशान, पडेगावसाठी पण आणि मिटमिटासाठी पण, आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन आणि मुस्लिम स्मशानभूमीसाठी पण मोठी जागा घेऊन देणार. आता हा जो DP प्लॅन झाला, याच्यात प्रशासनानं असे काही नियोजनच केलं नाही की ह्या इतका मोठा भाग आहे, याच्यासाठी कुठं स्मशानभूमी पाहिजे, काय पाहिजे, ना हिंदूसाठी ना ख्रिश्चनसाठी. त्यांनी जिथं स्मशानभूमी टाकल्या त्या होणंच शक्य नाही. आणि आतापर्यंत महापालिकेचं आपण बघितलेलं आहे की महापालिकेनं जागेवर जिथं आरक्षण टाकलं तिथं आजपर्यंत आपली महापालिका काहीच काम करू शकत नाही, आणि ती जागा त्या ॲक्वाजिशनही करू शकत नाही, आणि तिथं सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. तर ते मला करून दाखवायचं आहे, स्मशानभूमीचा एक विषय. त्याच्यानंतर पडेगाव आणि मिटमिटा हे जे 2 गाव आहे, हे खूप जुने, यांचा इतिहास खूप म्हणजे 400-500 वर्षापूर्वीचे गाव आहे, पण यांचा नाही का जिथे लोक राहतात. आता हे जे रुंदीकरणमध्ये काही लोकांचे घरं गेले, पण या लोकांकडे आणखी मालकी हक्काचा पुरावा नाही. यांचं गाव ठाणामध्ये असून त्यांच्याकडे ना PR कार्ड आहे, ना सातबारा आहे, ना रजिस्ट्री, ना काहीच नाही. यांना जुना नमुना नंबर 8 होता. आज या लोकांना जर मोबदला द्यायचा, हे जे रस्ता रुंदीकरण झालं, तर यांचं याच्यामध्ये काहीच म्हणजे मालकी हक्क नसल्यामुळे यांना एकही रुपया भेटू शकत नाही. त्यांचं ना पुनर्वसन होऊ शकत, काही नाही. असे याच्यामुळे खूप लोक बेघर झाले. तर मला त्या लोकांना सुद्धा त्यांच्या जागेचा मालकी हक्क म्हणजे
भूमी अभिलेख कार्यालयाकडून असन, प्रशासनाकडून असन, पाठपुरावा करून त्यांना मी मालकी हक्क मिळवून देणार व त्याचा मोबदला त्यांना मिळवून देणार आहे. नक्कीच. तुमचा जो प्रभाग क्रमांक 4 आहे ते आपण जर पाहिलं तर तो निमशहरी भाग आहे. म्हणजे तिथलं आपण पाहिलं तर गाव पण अजूनही टिकून आहे आणि त्याला यासोबतच जोड म्हणजे ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. तर या ऐतिहासिक गोष्टींच्या संवर्धनासाठी तुम्ही काही काम करणार आहेत का? हो, मी नक्की करणार आहे. आमच्याकडं आता ऐतिहासिक गोष्टी पण आहे आणि मोठं सफारी पार्क पण येऊ लागलं आमच्याकडं. म्हणजे खूप बाहेरून पर्यटक येणार. आता आमच्या भावसिंगपुऱ्यामध्ये एक पुरातन महादेव मंदिर आहे. म्हणजे त्याचा खूप जुना इतिहास आहे. ती म्हणजे राजा महाराजांच्या कमीत कमी 400-500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. तिथं शिवपार्वतीचं समोर समोर मंदिर आहे. पण तिथं अप्रोच रस्ता नसल्यामुळं आणि त्याची प्रसिद्धी न झाल्यामुळं अनेक लोक शहरामध्ये बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. तरी काही वृत्तपत्रांनी त्याच्या मोठमोठ्या बातम्या छापल्या, तेव्हापासून अनेक लोक येतात तिथं. पण मला त्या मंदिराला डेव्हलप करायचं आहे. तिथपर्यंत मोठी कनेक्टिव्हिटी न्यायची. आमच्या इकडनं जे आता काय होतं, भावसिंगपुऱ्यातून जायला अडचण होती. लोक येतात, जे बाहेरनं लोक येतात ना, त्यांना जाण्या येण्यासाठी अडचण झाल्यामुळे ते पुन्हा दुसऱ्या वेळेस जास्त येत नाही. कधी कोणाला धक्का लागला, काही झालं, त्याच्यामुळे वाद होतात. तर मी आता नंदन कॉलनीपासून एक सफारी पार्कपर्यंत मोठा रस्ता होऊ लागला. तिथून एक त्या मंदिरापर्यंत मोठा रस्ता नेणार आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार पण करून घेणार. म्हणजे जे लोक सफारी पार्कसाठी येणार आहे त्यांना इकडं पानचक्की, बीबीचा मकबरा जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता राहणार आहे. काय होतं, नगर नाक्यावरती ट्रॉफिक जाम होती, त्याच्यामुळे बरेचसे पर्यटक जाण्यासाठी टाळतात शहरामध्ये. तर सफारी पार्कपासून तो एक कनेक्टिव्हिटी रस्ता राहणार आहे याच्यापर्यंत, बीबीचा मकबरा पानचक्कीपर्यंत. त्याच रस्त्यापासून मी एक महादेव मंदिरापर्यंत रस्ता नेणार आहे. ते मंदिर पण डेव्हलप करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता आमच्याकडं टेकडी, गोगाबाबा टेकडी आहे, ते माझ्या वार्डाला लागूनच आहे. तिथं पण बरेचसे सकाळी सकाळी लोक जॉगिंगसाठी जातात. हो. पण तशी सुविधा नाही तिथं. काय होतं, रस्ते खराब आहे हे, तर मी तिथं जॉगिंग ट्रॅकची व्यवस्था करणार आहे अच्छा. आणि मंदिराला पण जाण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था करणार आहे गोगाबाबा मंदिरासाठी. ओके. हो. आता आपण पाहिलं की कुठेही जा तसं भारताला तर तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोच. पण आता तुमच्या प्रभागामध्ये असे अनेक तरुण असतील की जे बेरोजगार असतील, बरोबर? त्यानंतर महिलांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील, लहान मुलांचे वेगळे प्रश्न असतील आणि त्यासोबत ज्येष्ठांचे सुद्धा प्रश्न वेगळे असतील. तर या सगळ्यांसाठी तुम्ही काय करणार आहेत? म्हणजे तरुणाचा रोजगार झाला, महिलांसाठी काही लघु उद्योग, असं काही तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे? हो, आहे, माझ्या डोक्यात आहे. का आमच्या आता मी जे सांगितलं तुम्हाला सफारी पार्क होणार, तर आमच्या प्रभागात आता मिटमिटा गावातील म्हणजे बऱ्याचशा लोकांची ती जमीन गेली. 250-300 एकर जमीन त्या स्थानिक लोकांची गेली. तर तिथं अनेक तरुण जे ते बेरोजगार आहे आणि काही लोकांकडे शेती होती, आज शेती पण राहिली नाही. त्यांना कंपनीमध्ये बाहेर काम करून उदरनिर्वाह करावा लागतो. तर मी सर्वात पहिले तिथल्या जे स्थानिक मुलं आहे आमच्या प्रभागातले, त्यांना तिथं नोकरीला लावण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. तिथं पण आणि बाहेर पण जिथं जिथं लावता येईल मुलांना, त्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आहे. आणि महिला आहे, महिलांना पण रोजगाराची अनेक महिला आहे आमच्या इथं. म्हणजे तिन्ही वर्ग आहे आमच्याकडं, हाय प्रोफाईल वर्ग पण आहे, मीडियम पण आहे आणि गरीब पण आहे. तर त्या गरीब महिला जो आहे त्यांना रोजगार भेटावा, त्यांच्यासाठी मी म्हणजे एखादा उद्योग काहीतरी नवीन आणणार आहे. सफारी पार्कमध्ये पण जेवढ्या महिला कामाला लावता येतील त्यांना तिथे लावण्याचा प्रयत्न करणार. माझा जो प्रभाग आहे तो आता त्याचा खूप मोठा प्रभाग झालेला आहे. या प्रभागामध्ये नाही का, सर्वात पहिले मी एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आहे. का आमच्या त्या रस्त्यावरती अपघात होता, ते एक नर्सिंग होम आहे आमच्या इथं, तर तिथं सुद्धा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही. त्यासाठी मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणार आणि एक मिनी घाटीसारखं एक हॉस्पिटल उघडणार आहे. म्हणजे तिथं जर अपघात झाला तर लोकांना तिथंच प्रथम उपचार भेटला पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काय होतं का, पेशंटला घाटीपर्यंत नाही येईपर्यंत बरेचसे पेशंट एक्सपायर होतात. पुन्हा आमच्या प्रभागातील ज्या महिला आहे त्यांना सुद्धा प्रेग्नेन्सीमध्ये समजा काही जर ट्रीटमेंट घ्यायची तर ती तिथं त्या घाटीमध्येच भेटली पाहिजे. त्यांना डिलेव्हरीपर्यंत आम्ही तिथं व्यवस्था करणार. अशी एक मी छोटी मिनी घाटी आमच्या भागामध्ये करणार आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या भागामध्ये जे भाजी विक्रेते व काही नॉनव्हेज विक्रेते यांच्यासाठी एक स्पेशल मार्केट करणार आहे मी. कारण की हे लोक रस्त्यावरती बसतात, त्यांच्याकडनं काही लोक ते मनमानी पैसे घेतात. त्यांच्या दुकानापुढे बसले, त्याचा संबंधही नसताना ते रस्त्यावरती जरी बसले तर त्यांच्याकडनं पैसे घेतात लोक. त्या लोकांना कमाईपेक्षा जास्त तर ते भाडंच द्यावं लागतं. अशा लोकांसाठी मी एक वेगळं भाजी मार्केट तयार करणार. ती त्यांच्या हक्काची जागा राहणार. त्यांना असं काही जास्त तिथं चार्जेस नसणार, मिनिमम महानगरपालिकेच्या कमी पैशामध्ये. आणि त्याच्यामुळे ट्रॉफिकसुद्धा अडथळा निर्माण होणार नाही. बरेचसे अपघात जे आहे का ते त्याच्यामुळेच होतात. भाजीवाले बसतात, त्याच्यापुढे गाड्या लागतात, त्याच्यामुळेच अपघात होतात. तर याच्यासाठी जर एक स्पेशल असे 2 ठिकाणी मार्केट जर असले प्रत्येक मोठमोठ्याल्या वसाहतीपाशी, तर याचा चांगला फायदा होऊ शकतो या वसाहतींना.
मग त्या लोकांना सुद्धा तिथून एकाच जागेवरतून व्यवसाय करता येऊ शकतो. पण लोकांना पण माहिती आहे इथं भाजी सगळं मार्केट भेटू शकते. एक छोट्या बाजारासारखी एक पेठ निर्माण करणार आहे आपण. ओके. तर तुमच्या प्रभागात जे विद्यार्थी असे आहेत ज्यांना खेळामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यात काय करणार आहे? हो, मी नक्की करणार आहे. माझा जो प्रभाग आहे आता भावसिंगपुरा, पडेगाव, मिटमिटा आणि इकडे पण लक्ष्मी कॉलनीपर्यंत, नंदन कॉलनीपर्यंत या प्रभागात अनेक मुलांना क्रिकेटची आवड आहे. त्यांच्यासाठी मी एक चांगलं मैदान उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याच्यासाठी मी चांगला प्रयत्न करणार आहे की ते मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी एक मैदान म्हणजे हक्काचं मैदान असावं. का तिथे आता काय होतं, मुलं जिथं क्रिकेटसाठी जातात, प्रॅक्टिस करतात, काही कालांती जागा जर डेव्हलप झाली त्यांना ती जागा नसते. तर एक हक्काचं नेहमी हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरातील मुलांना नेहमी मोठमोठं टुर्नामेंट होतं आमच्या इकडं. त्याच्यासाठी एक ग्राउंड अवेलेबल करून देणार मी त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून. तसंच आमच्या भागामध्ये विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे. पण आता जो माझं ऑफिस आहे इकडं मिटमिटाकडं त्या साईडला नाही का मुलांसाठी अभ्यासिका आणि एक वाचनालय याचे मी मोफत हे महापालिकेच्या माध्यमातून सुरू करणार आहे. का मुलांना जर अभ्यास करायचा तर त्यांना काय होतं, घरी डिस्टर्ब होतात बरेचसे मुलं. काही मुलं बाहेरून शिकण्यासाठी आलेले ते जर हॉस्टेलमध्ये राहतात तर त्यांना तिथं पण अभ्यास करता येत नाही आणि ते मग शहरामध्ये जातात अभ्यासिकेमध्ये. आमच्या जो पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा हा परिसर आहे तिथं अभ्यासिका नाही. तर एक महापालिकेच्या माध्यमातून मी अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करणार आहे त्या भागातल्या नागरिकांसाठी, मुलांसाठी. तसंच आमच्या भागात अनेक जे मुलं आहे त्यांना व्यायामाची म्हणजे आवड आहे. अशा मुलांसाठी एक व्यायामशाळा आणि आमचा जो दुधाचा व्यवसाय आमच्या भागातील शेतकरी लोक आहे त्याच्यात अनेक मुलांना म्हणजे कुस्तीची आवड आहे. तशा मुलांसाठी एक नाही का मी कुस्तीची व्यायामशाळा चालू करणार आहे. म्हणजे कुस्त्या तिथं त्यांना प्रशिक्षण पण भेटेल आणि लहानपणापासूनच मुलांना म्हणजे त्याचं ते पूर्ण प्रशिक्षण आणि तिथं प्रॅक्टिस करता येईल असं एक म्हणजे मी त्याला तालीम करून देणार आहे. दादा, आपण जर पाहिलं दौलताबादकडे जाताना पडेगावकडून जावं लागतं हं. आणि आपण पाहतोय की अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली, त्यानंतर रस्ते रुंदीकरणाची कामं देखील सुरू झाली. तर आपण पाहतो शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि अनेक महापुरुषांचे जे पुतळे आहेत जे रस्त्यांच्या बाजूनी दिसतात, पण ते रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे ते कदाचित बाधित होऊ शकतात. तर मग त्यांचं जेव्हा तुम्ही स्थलांतर करणार आहे तर यासाठी या मोठ्या प्रश्नावरती तुम्ही काय तोडगा काढणार आहेत? आमचा जो भाग आहे पडेगावपासून जी सुरुवात होते आमची चिनार गार्डन पासून, सुरुवातीलाच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आहे. तो पण पुतळा तिथून आम्ही त्याच्यासाठी एक चांगली स्वतंत्र जागा आणि स्मारकासाठी एक व्यवस्थित म्हणजे वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही व तो स्मारक सुद्धा सुंदर दिसेल अशी त्याच्यासाठी आम्ही एका साईडला व्यवस्था करणार आहे. तसंच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मिटमिट्यातला सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, बाबासाहेबांचा पुतळा आहे. याच्यासाठी आम्ही एक साईडला एक चांगली जागा निश्चित करून महापुरुषांचे व्यवस्थित स्मारक बनवणार आहे. आणि आमच्या इथं जे शेळी मेंढी पालन केंद्र आहे ते अनेक वर्षापासून आहे आणि पूर्ण शहराला माहिती आहे की इथं शेळी आणि बाजूला आमचा धनगर बांधव आहे, त्यांचं एक श्रद्धास्थान असलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा एक स्मारक आम्ही तिथं तयार करणार आहे सुंदर असं शेळी मेंढी पालन केंद्रामध्ये. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महापालिकेच्या माध्यमातून. दादा, आपण पाहिलं की शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच महापालिकेच्या शाळा बंद पडल्या, पण तुमच्या भागातही एक महापालिकेची शाळा आहे आणि आपण पाहतोय की काही सुविधा नसल्यामुळे या शाळा बंद पडल्या असाव्यात. पण तुमच्या भागातली जी शाळा आहे महापालिकेची तिथे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य त्या सुविधा पुराव्यात, यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहेत का? हो, नक्की करणार. तो माझी जीवनाची सुरुवातच शाळेपासून झालेली. मी तुम्हाला सांगितलं मी 9वी पास झालो, मला 10वी शिकायची होती. तिथूनच माझी जीवनाचा संघर्ष चालू झाला. तर हाच संघर्ष मला माझ्या प्रभागातील लोकांना नाही बघून द्यायचा. आज काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे आणि महानगरपालिकेची शाळा म्हणलं का लोक महानगरपालिकेच्या शाळेला एक वेगळ्या नजरेनं बघतात. का तिथं चांगलं शिक्षण भेटत नाही, तिथल्या शिक्षकांना का पगार आहे, सगळं आहे, सगळ्या सुविधा आहे, तर ते करत नाही तसं. तर मी ह्या ज्या माझ्या प्रभागातल्या शाळा आहे या शाळांना मी स्वतः त्याचा संस्थाचालक असल्यासारखं मी तिथलं काम करणार आहे. का इमारत असून सुद्धा विद्यार्थी नाही अनेक शाळेमध्ये. आता आमची इथे एक मिटमिटे शाळा आहे, तिथं विद्यार्थी चांगले, पण आमची पडेगावची भावसिंगपुराची जी शाळा आहे भीमनगर भावसिंगपुराची, इथं विद्यार्थ्यांची संख्या एकदम कमी झालेली. म्हणजे शिक्षक जास्त झाले आणि विद्यार्थी कमी झाले अशी परिस्थिती झालेली. कारण की लोकांना आहे ना महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी जर टाकायचे, आता बाहेर रिक्षा ड्रायव्हर जरी असला, भाजीपाला विकणारा असला, नाही तर मजुरी करणारा जरी माणूस असला, त्याला वाटतं माझा मुलगा आहे ना चांगल्या शाळेत शिकला पाहिजे. आणि याला कारणीभूत काय आहे माहिती आहे का, आपल्या इथले जे शाळेतले काही शिक्षक लोक आहे आणि जे प्रशासन आहे यांचं दुर्लक्ष, हे त्याच्याकडे लक्ष देत नाही का
तिथं चांगल्या फॅसिलिटी भेटल्या पाहिजे. यांना काही यांच्या घरून काही लावायचं नाही, यांना सगळं शासनाकडून भेटतं, पण त्याच्यावरती नियंत्रण नाही कोणाचं. ते नियंत्रण मी जर लोकप्रतिनिधी झालो आणि मी तिथं एक समिती स्थापन करून सनीने काही याची जबाबदारी घेणार आहे. त्याच्यात काय काय आपण सुधारणा करू शकतो, त्या शाळेला डिजिटल करणं आणि CBSE पॅटर्न राबवणं आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं. म्हणजे जसं मुंबईला लोकांना ॲडमिशन भेटत नाही महापालिकेच्या शाळेत, तशी परिस्थिती आपल्या संभाजीनगरला पण व्हायला पाहिजे का महापालिकेच्या शाळेमध्ये लोकांनी नंबर लावला पाहिजे ॲडमिशनसाठी. इतर शाळेमध्ये लोक म्हणजे 2-4 महिने पहिलेच तयारीला लागतात का माझ्या मुलाला इथं ॲडमिशन भेटलं पाहिजे, लाखो रुपये तिथं भरण्याची तयारी ठेवतात, पण इथं त्यांना मोफत शिक्षण भेटून काय माहिती आहे का त्याच्यात म्हणजे सुधारणा नाही आहे आणि क्वालिटी नाही आहे. त्याच्यामुळे लोक इतर शाळांकडे वळतात, प्रायव्हेट शाळांकडे. तर तीच जर सुविधा सगळी फॅसिलिटी जर मुलांना भेटली आणि चांगल्या दर्जाचं जर शिक्षण भेटलं तर महानगरपालिकेची शाळा पण सुधरू शकतात आणि त्या बंद पडणार नाही. त्याच्यासाठी कसं लोकप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा आणि ती शाळा स्वतःची समजून, जशी संस्थेच्या शाळेला आपण सर्व सुविधा पुरवतो तसं आपण महापालिकेला पुरवलं पाहिजे. असं मी करणार आहे आणि माझ्या शाळा डेव्हलप करणार आहे. माझ्या प्रभागात जेवढ्या पण शाळा आहेत त्यांना मग मी विद्यार्थ्यांची पण जबाबदारी घेणार आहे. पालकांना सांगणार आहे की तुम्ही टाका मुलाला, मी जबाबदारी घेतो इथली, का त्यांना चांगलं शिक्षण भेटेल, चांगले संस्कार भेटतील. आणि आपण दुसरा एक मुद्दा की तुमच्या प्रभागामध्ये मुस्लिम लोकसंख्या पण तेवढीच जास्त आहे. आपण बघायला गेलं तर तुम्हाला असं वाटतं शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजेच तुम्हाला मतदान करतील मुसलमान? हो, नक्की करतील. कारण की मुस्लिम लोक जे आहे ना त्यांनी बघितलं का याच्यापूर्वी सुद्धा शिवसेनेनेच काम केलं. त्यांनी उद्धव साहेबाच्या काळात कोरोना काळातलं जे काम बघितलं त्याच्यामुळे ते लोक प्रभावित आहे. आणि त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांना मतदान करून बघितलं पण त्यांच्या भागातला विकासच नाही झाला. त्यांच्यासोबत दुजा भाऊ जो होतो तर त्यांना माझं म्हणजे भाऊसिंगपुरा वार्डाचं काम बघितलेलं आहे. बरेचसे जे लोक आहे कासंबरी दर्गा त्या परिसरातले लोक पूर्वी आमच्या भाऊसिंगपुरातून जायचे, खराब रस्ते होते, ती परिस्थिती त्यांनी बघितलेली. आणि त्याच्यानंतर मी जे रस्ते केले वहिनीच्या माध्यमातून ते त्यांनी बघितले. त्याच्यामुळे त्यांना एक आमच्याकडनं आशा आहे का आम्ही तिथं काम करू शकतो आणि त्या कामाच्या जोरावरतीच ते सर्व. आता मी बऱ्याच भागात मिटिंगा घेतल्या तिकडं मुस्लिम वस्तीमध्ये, पण त्या लोकांचं म्हणणं आम्हाला मूलभूत सुविधा भेटल्या तर आम्ही 100% तुमच्या मागे उभं राहणार आणि तुमचा विकास बघितलेला आहे ते माझं काम बघून सनी ते 100% माझ्या पाठीशी उभं राहतील ही मला गॅरंटी. आणि सध्या काय माहिती आहे का, जातीय राजकारण जे चालू आहे ते जातीय जे तेढ निर्माण करणं चालू आहे त्या सर्व परिस्थितीत सगळ्या लोकांना कळतं का कोण आपल्याला भडकवतं, काय चालू आहे परिस्थिती. ह्या सगळ्या गोष्टींना लोक तिलांजली देऊन आणि शिवसेनेच्याच पाठीमागे उभे राहणार आहे. हे जो कट्टरवाद आहे हे सगळं बाजूला ठेवून सनी लोक नाही का विकासाच्या पाठीमागे उभे राहणार आहे, जे काम करणार आहे त्याच्या पाठीमागे उभे राहणार आहे. ह्या लोकांनी किती जातीवाद पसरवला तरी लोक त्या भूलथापाला बळी पडणार नाही, ना हिंदू पडणार ना मुस्लिम पडणार. सगळ्या लोकांना विकास पाहिजे. विकास करणारा कोण आहे लोक त्याच्याच पाठीमागे उभे राहते. लोक यांच्या भूलथापेत बळी पडणार नाही. त्यांनी पाहिलं आतापर्यंत या लोकांनी सत्ता फक्त नाही का जातीत लोक वाटून आणि जातीत भांडणं लावूनच मिळवली. यांनी विकास कोणताच केला नाही, काम केलं नाही. लोकांना मूलभूत सुविधा पाहिजे आणि काम पाहिजे तर लोक विकासाच्या मुद्द्यावर, कामाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आहे, बाकीच्या मुद्द्यावर मतदान करणार नाही. नक्कीच. तुम्ही आता जसे तुमच्या प्रचार दौऱ्याला जेव्हा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये निघता तेव्हा तुम्ही जेव्हा 1 to 1 संवाद साधता, तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या जेव्हा दारात जाता, जेव्हा तुम्हाला नागरिक त्यांच्या समस्या सांगतात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एक कोणती अशी प्रमुख समस्या पाण्याव्यतिरिक्त जाणवते आणि तुमच्या प्रती त्यांचा असलेला जो प्रतिसाद आहे तो तुम्हाला कसा वाटतो? आता मी जेव्हा वार्डात जातो, पूर्ण प्रभागात जातो तर प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या समस्या आहे. पाण्याचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, पाण्याचं तर आहेच सगळीकडे. तो तर पाण्याच्या व्यतिरिक्त लोकांना कसं माहिती का, लोकांना त्यांच्यातल्या छोट्या छोट्या अडचणी राहतात. कोणाचं समजा दवाखान्याचं काम असेल, अनेक वेळा आता माझ्याकडं मी जर एखादा गरीब माणूस असेल, आता आमच्या इकडचा लाल माती परिसर आहे, एका माणसाला बिलकुल दिसत नव्हतं, मी त्याचं माझ्या स्वतःच्या खिशातून पैसे देऊन सनी आता ते योजनेतून करायचं म्हणलं तर लोकांना बसत नव्हतं त्याचं ऑपरेशन. मी स्वतः माझ्या खिशातले पैसे दिले, माझ्या माणसाला त्याच्या सोबत पाठवलं आणि त्याचं ऑपरेशन करून घेतलं. आज त्या माणसाला दिसतं आणि तो माणूस जेव्हा मला भेटला तर तो माणूस म्हणतो नाही आता मी तुमच्या सोबतच उभं राहणार आहे, मी तुमचंच काम करणार आहे. तसेच त्याला बघून सनी अनेक लोक त्याचं काम केलेलं आहे मी ते बघून बाकीचे पण लोक म्हणजे माझ्याकडनं त्यांना अपेक्षा आहे का हा माणूस काम करू शकतो, हा मदत करू शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे लोक माझ्या मागं उभे राहणार आहे आणि मला मदत करणार आहे. नक्कीच. आता तुम्ही सरकारी योजनांचा विषय काढला म्हणून हा प्रश्न मला सुचला की आता अनेक अशा सरकारी योजना आहेत तर ज्या लोकांपर्यंत अजूनपर्यंत योग्य रीतीने पोहोचलेल्या नाहीत. म्हणजे लोकांना पैशांची अडचण असेल, एखादं ऑपरेशन असेल तर त्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत किंवा त्यांना कागदपत्रांचं तेवढं ज्ञान नसतं. तर त्या सरकारी योजना वृद्धांपर्यंत, महिलांपर्यंत, जे अशिक्षित वर्ग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काम करता का? हो मॅडम,
मी माझ्याकडं नाही का माझी एक 8-10 लोकांची टीम आहे. तर बरं. त्या मुलांना मी माझ्या खिशातून पगार देतो बरं. आणि त्या मुलांना मी सांगितलेलं आहे का कोणी श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, मी अनेक जे वृद्ध लोक आहे, विधवा महिला आहे, त्यांना पगार चालू करून दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही आमच्या भागातल्या ज्या महिला आहे त्यांना समजा रोजगार लावणं, काही शासनाच्या स्कीम करून देणं, त्यांना जसं पगार उपलब्ध करून देणं, तुम्हाला पूर्वी सांगितलं मी राशन कार्ड करून देणं, हे सगळं. आणि कोणाचं जर ऑपरेशन असेल तर आमच्या भागातलीच काही मुलं आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं ऑपरेशन असेल त्यांना आपण याच्यातून राजीव गांधी योजनेतून किंवा ज्या पण योजनेतून बसेल हा. त्याच्यातून आपण त्यांचे ऑपरेशन करून दिलेले मोठमोठे ते सर्व नेहमी मी काम करत असतो त्याच्यावरती. आणि इथून पुढेही सुरू. इथून पुढेही सुरू करणे. आरोग्य शिबिर वगैरे घेता तुम्ही? हो, नेहमी मी खूप आरोग्य शिबिर घेतलेले आहे, रक्तदान शिबिर घेतलेले आहे आणि घेत राहतो मी. त्याचा प्रतिसाद कसा असतो? खूप चांगला प्रतिसाद असतो. आणि मग आता मला एक अजून तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल, तुम्हाला जसं मी बोलतीये तसं तुम्ही खूप नागरिकांच्या भावना, नागरिकांच्या मदतीला धावून जाणं, आणि सगळ्यांना असं जर बघितलं आपण संभाजीनगर शहरामध्ये, जर तुमचं नाव जेव्हा निघतं, गणेश लोखंडे हे जेव्हा नाव निघतं, तेव्हा असं धडाकेदार व्यक्तिमत्व, बेधडक व्यक्तिमत्व, तसेच मदतीला धावणारा एक व्यक्ती, हक्काचा माणूस, असे कित्येक म्हणजे तुम्हाला लावलेले लेबल आहेत लोकांनी, जे प्रेमाने दिलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकांनी तुमच्यातला एक भाऊक व्यक्ती सुद्धा बघितलेला आहे. म्हणजे मला शिवाज्ञा राजदांडियाचा एक क्षण आठवतो की तुम्ही तिथे खूप भाऊक झालेलात, आणि त्या क्षणी तुम्ही अनाउन्समेंट केली की तुम्ही तिथे 9 मुली दत्तक घेतलेल्या आहेत. आणि तर तो नेमकं काय आहे, त्याच्या मागची नेमकी भावना काय आहे, ती काय गोष्ट आहे नेमकी एक्झॅक्टली? आणि माझी जो छोटा भाऊ आहे त्याची एक मुलगी होती आणि ती एक आजाराने तिचं निधन झालं होतं, म्हणजे अच्छा. वारली होती ती. त्याच्यानंतर मी थोडं दुःखी होतो. तर मग आम्ही मित्र कंपनी असंच बसलो आणि आमचं अशी चर्चा झाली की आपण काय करावं असं. तर ते आमचे एक मित्र ते म्हणे आपण एक दांड्याचं आयोजन करू आणि तिथं महिलांना इन्व्हिटेशन करू, आपण हा. वेगवेगळे उपक्रम घेऊ. आता जरी तुझी पुतणी वारली, तू दुसऱ्याच ज्या मुली ज्यांना कोणाचा सहारा नाही त्याच तुझ्या पुतणी आहे. तो असं म्हणजे मी खूप खचलो होतो त्यावेळेस. मला म्हणजे काही करण्याची इच्छा नव्हती, काहीच नव्हती. असं वाटलं आपल्यासोबत कसं घडलं, काय घडलं. तर माझ्या मित्रांनी सांगितलं का तू असं खचून जाऊ नको, आपण एक नाही का प्रोग्राम घेऊ आणि थोडंसं तुला. मग आम्ही एक तयारी केली आणि तो शिवाज्ञा राज दांडिया आम्ही आयोजित केला. पण त्याच्यात आम्ही दांड्याच घेणं हा आमचा हेतू नव्हता. याच्यातून सामाजिक काही उपक्रम करायचे आमचं ठरलं होतं. आमचं का ज्या गोरगरीब मुले असतील, का ज्यांना आता समजा मी ती परिस्थिती बघितलेली, मी तुम्हाला सांगितलं मी सायकलवरती कामाला जायचो. तर काही मुली भट्टीवरती राहतात, तर त्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी समजा पायी यावं लागतं, त्यांना वेळ ॲडजस्ट होत नाही, त्यांना स्कूल बस नाही, काही नाही, त्या स्कूल बसचे पैसे देऊ शकत नाही, महापालिकेच्या शाळेत शिकतात. अशा मुलींना आम्ही त्या काळामध्ये सायकल दिल्या त्या मुलींना. काही अपंग मुलं आहे का त्यांना आपण म्हणजे ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यांना काही साधन नाही, तशा मुलींना मी ती 3 चाकाची जी सायकल असते ती दिली. हां. आणि माझ्या डोक्यात होतं का आपण काहीतरी 9 दिवस जे असे चांगले चांगले उपक्रमच घेऊ. दांड्याच्या निमित्ताने तर महिला हा जो दांड्या ठेवला होता हा पूर्ण महिलासाठीच होता. त्याच्यात जेंट्सला आपण इन्व्हॉल्व होऊन देत नव्हते. जेंट्स आले तर फक्त बाहेर प्रेक्षक गॅलरीतच बसतील आणि तेवढंच बघतील, पण ते मध्ये जाऊन कोणी खेळणार नाही. म्हणजे महिलासोबत कोणाची छेडछाड नाही झाली पाहिजे. जर महिला येतात तर त्यांनी पूर्ण गॅरंटी नाही आल्या पाहिजे. ज्या पण महिला यायच्या त्यांचे घरचे त्यांना फक्त गेटपर्यंत आणून सोडायचे. त्यांना गॅरंटी होती की इथं नाही का महिला आपल्या सुरक्षित आहे. आणि ज्या महिला कधीच दांड्या खेळायला नव्हत्या आलेल्या, घराच्या बाहेर पडलेल्या नव्हत्या, बाहेर इतर, कारण की आपण शहरात पाहिलं दांड्या म्हणलं तर लोक त्यांना वेगळ्या नजरानं बघतात. म्हणजे बाहेरचं जे दांड्या आहे त्याचं वेगळं स्वरूप आहे. पण आम्ही जे घेतलं ना ते सांस्कृतिक दांड्या होतं आमचं. म्हणजे पूर्ण तिथं असं कोणी हिटके चाळे करणार नाही, काहीच नाही. व्यवस्थित जे म्हणजे चांगल्या घरच्या सुद्धा महिला तिथं दांड्या खेळायला आल्या, ज्या कधी जीवनात दांड्या खेळलेल्या नव्हत्या, वृद्ध महिला, आणि ज्या सुना आल्या त्यांच्या सासू सुद्धा त्यांच्यासोबत खेळल्या. असे आम्ही ते दांड्या ठेवलं होतं. पूर्ण महिलाच होत्या तिथं आणि त्या महिलांना त्यांचे पती ते गेटपर्यंत आणून सोडायचे, कोणी थांबत सुद्धा नव्हतं, हक्काने ते आणून सोडायचे. त्या 9 दिवस आम्ही वेगवेगळे ज्या चांगल्या महिला शिक्षिका आहे, ज्या गोरगरीब मुलांना चांगलं शिकवतात, म्हणजे ज्या चांगले मुलं घडले, विद्यार्थी घडले, अशा आम्ही महानगरपालिका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिकांचा, ज्या चांगल्या शिक्षिका आहे ज्यांनी चांगले मुलं घडवले त्यांचा सत्कार केला. त्याच्या व्यतिरिक्त ज्या चांगल्या नर्स म्हणजे फिरतात, ज्यांना कोणी विचारत नाही, कोरोना काळात ज्यांनी काम केलं,
आणि त्या घरोघरी दारोदारी जाऊन सनीने का डिलेव्हरीवाल्या महिला असतील, कोणी पेशंट असतील, त्यांचा सर्वे करतात. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मोठ्याल्या डॉक्टरचं सगळेजण हे करतात. तशा महिलांचं स्वागत केलं आम्ही, म्हणजे त्यांचा सन्मान केला. आपल्या पोलीस स्टेशनच्या काही महिला असतील, ज्यांचं काम चांगलं आहे, त्यांनी आतापर्यंत समजा काही मुली असतील, काही बेवारस असे लोक असतील, त्यांना मदत केली. अशा महिलांचा सुद्धा आम्ही सत्कार केला. आपल्या सफाई कर्मचारी, ज्यांना कोणी लोक काय होतं, महापालिकेचे सफाई कर्मचारी पूर्वी लोक त्यांना असं म्हणजे एकदम हीन नजरेने बघायचे त्यांना, म्हणजे असं काय महापालिका म्हणजे कचऱ्याचंच काम करतात ते. तशा पण महिलांचा आम्ही सत्कार केला, कारण की तेच आपला परिसर स्वच्छ करतात. रोज आपल्यासाठी रोज सकाळी सकाळी झाडझूड करतात. त्यांच्यामुळेच आपला परिसर सुंदर झाला. अशा महिलांचा पण सत्कार केला. आणि असे विविध, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जे सांगितलं की मी ज्या मुलींना वडील नाही आणि ज्यांची शिकण्याची परिस्थिती नाही आणि त्यांचे आई वडील समजा मोलमजुरी करून काम करतात, मी माझी जी पुतणीची जी घटना घडली त्याच्यासाठी मी खूप काही करू शकत होतो, पण करू शकलो नाही. तर माझी इच्छा होती आपण हा पैसा कुठेतरी चांगल्या कामासाठी वापरू आपण. तर मी ज्या अशा 9 मुली दत्तक घेतल्या विविध भागातल्या, त्याच्यांची आई धुणं भांडे करते, मोलमजुरी करते आणि त्यांचे शिक्षण होऊ शकत नाही. तर त्या मुलींना जे पण शिकायचं त्यांच्या आवडीनं, त्या शिक्षणाचा पूर्ण मी खर्च घेणार आहे. म्हणजे त्यांना जी जी पण मदत पाहिजे, म्हणजे शैक्षणिक साहित्य असेल, जाणं येणं असेल, कोणत्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल, त्याची पूर्ण फी मी देणार. त्यांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च मी करणार. अशा त्या 9 मुली मी दत्तक घेतल्या. ते माझ्या पुतणी म्हणूनच, मी त्यांना माझ्या पुतणी म्हणूनच बघतो मी त्या पोरींना. त्या मुलीचं सगळं जे आहे ते मी करणार आहे यांचं. त्या दांड्याच्या माध्यमातून आपण ते काम केलेलं आहे आणि ते करत राहणार. नक्कीच तुमचा सगळा प्रवास जे पण आपले प्रेक्षक पाहत असतील त्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा असा आहे की नगरसेवक किंवा राजकारणी, लोकप्रतिनिधी, उमेदवार कसा असला पाहिजे. राजकारण हे समाजकारण करण्याचं एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. याचं एक उदाहरण आपल्या प्रेक्षकांना आज मिळालेले आहे असं मी म्हटलं तर वावं ठरणार नाही. तुम्ही महत्वाचा वेळ आम्हाला दिलात, तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.